आणि लोकांचं चांगल्यापैकी त्यांना चांगला भरपूर भाव मिळाला आणि त्यांचं चांगलं झालं काही। त्यानंतर जर आपण असंच एकत्र नाही आलो आणि आता तुमच्या भरोडी गावचा जो रस्ता आहे तो रस्ता महत्वाचा आहे, पण पहिल्यांदा जर हे केलं असतं तर काही एवढ्या अडचणी आल्या नसत्या। पण काही ना होऊन द्या, पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ते आपण करून घ्यायचं आहे। तो अंडरग्राऊंड का नाही रस्ता असतो ते आपण करून घेणारच। आज संघटनेमार्फत आमची तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे। काही हो पण आपण करून घेणार। हे दोन शब्द बोलायची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। या ठिकाणी आणखी संघटनेचे सहकारी दिनेश म्हात्रे, जितेश पाटील हे उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपल्या मनोरुक्त करावं। नमस्कार, मी जितेश पाटील, सरचिटणीस शेतकरी संघटना अंजूर दुबे। सर्वप्रथम मी भरोडी ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो की एक मोठ्या प्रमाणे एकजूट दाखवून आपण हे आंदोलन इथे करत आहात। सर्वांना माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा बुलेट ट्रेन आपल्या भिवंडी तालुक्यातील अनेक गावातून जात आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनला जमिनी दिल्या आज त्या शेतकऱ्यांचे रस्ते या बुलेट ट्रेन किंवा सरकारने बंद केलेले त्यांचा मी अगोदर जाहीर निषेध करतो। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना किंवा या ग्रामस्थांना किंवा पंचकृषीतील गावांना पर्यायी रस्ता मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहील। आणि यासाठी आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही या लढ्यात सामील असून शेतकरी संघटनेचा पाठिंबा असे आम्ही जाहीर करतो। धन्यवाद। बाबा हे आपलं मनोगत व्यक्त करतील। संघटनेचे पदाधिकारी, आपण सर्व विभागाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सहकारी, शाळेतले मुलं मुली आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ, आज भरोडी सुरे अंजूर या विभागामध्ये मोठ्या पद्धतीने ते आल्यानंतर आपण सर्व सहकार्याने त्याचं स्वागत केलं आणि स्वागत करून राहिलं नाही तर पैसे कधी मिळतात त्याची वाट पाहत नसतो। जेव्हा आराखडा तेव्हा पाहायला पाहिजे होतं पैसे घेताना, तेव्हा न घेताना घाई गर्दी द्या येतात आणि ठेवा आमचं। अशा पद्धतीने आपली ही 2-4 महिन्यामध्ये एका वर्षामध्ये परिस्थिती निर्माण झाली। दुर्दैवाने आता हा प्रोजेक्ट आपल्याकडे आल्यानंतर आनंद फार झाला सर्वांना, आणि झाल्यानंतर किती अडचणी येतात त्या समोर आल्यानंतर पुन्हा आपण अडचणीमध्ये पडलेलो आणि मग ह्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही आज हा मार्ग पत्करलेला आहे, हा चांगला आहे। परंतु अधिकारी आता येऊन गेले, त्याने आपल्याला 2-3 वेळा काहीतरी सांगितलं की आम्ही करू म्हणून, पण आपल्याला लेखी पाहिजे आणि लेखी मिळवण्यासाठी त्यांचे हे ऑफिसर असतील त्यांच्याबरोबर आपल्याला वाटाघाटी करावी लागणार। मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपला हा जोर आहे, आपली शक्ती आहे, ही शक्ती आपण अशीच ठेवा आणि 8 दिवसाच्या आत या शक्तीचा ते काय उपयोग करून घेतात किंवा नाही घेत किंवा आपले प्रश्न जवळजवळ 4 प्रश्न आपले जवळ आहेत, हे प्रश्न योग्य आहेत काही अयोग्य नाही आणि हे सुटण्यासारखे आहेत, तेव्हा अधिकारी वर्गाला आपण विनंती करू आणि नाही विनंती करू मग आपलं पुढचं काय धोरणाचे आपण ठरवू। परंतु हे पाचक आता लोकांना गेले, तुम्ही आंदोलन आता गेले ते आपल्याला पोलीस केस करतो। पोलीस केसला कोणी घाबरणारे लोक नाही, हे माझी खात्री आहे, परंतु ते पोलीस केस करून आपले प्रश्न सुटणार नाही। तेव्हा मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, त्या आंदोलन आजच्या परिस्थितीत कोणत्या अधिकारी आले होते, काय सांगितलं प्रस्ताव द्या, दिल्लीला पाठवून देऊ, तिकडनं मान्यता आल्यानंतर तेवढे 1 नंबरचा खोटा माणूस आहे, आम्हाला माहिती आहे। आश्वासन घेतो, आता अरुण पाटील आलेले, मी एकदम अरुण पाटीलला माहीत घेतो आणि त्यांच्या समोर त्यांचे अधिकारी त्यांच्या ओळखीचे होते, त्यांनी जर त्यांच्यासमोर जर या वाटाघाटीबद्दल आपल्याला
हे आश्वासन दिलं तर त्याच्यानंतर आपण काय बोलायचं नंतर मी बोलणार. ठीक आहे. या ठिकाणी अभिमानाने आम्हाला गोष्ट सांगावी लागेल की हा बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद जातो. पण मला असं वाटत नाही की या भरुडी गावात इतकी जमीन कुठल्या गावाने दिली असेल. आमचं खेळाचं मैदान आपण जे समोर आहे, आपल्या समोर जे मैदान आहे 50 एकर जागा होती, फुल तर जागा ती त्यांनी याच्यामध्ये बाधित केली. 1 रुपया आमच्या कुठल्या गावाला त्याला मोबदला दिला नाही. आम्ही गप्प बसून ती जागा दिली. त्यानंतर आमच्या गावच्या अनेक जमिनी गेल्या, अनेक घरं गेली याच्यामध्ये, आमच्या पाणी पिण्याची विहीर गेली याच्यामध्ये. आम्ही काही त्यांना बोललो ना, आम्ही एवढं मोठं सहकार्य केलं. पण आता आमच्यावर अशी पाळी आणलेली आहे की आमचा शाळेतल्या मुलांचा भवितव्य जे आमचं आहे गावचं, तर भवितव्य धोक्यात आलेलं आहे. आमचा शाळेला जाणारा रस्ता हा आमचा 2 किलोमीटर रस्ता तरी 5 किलोमीटर आलेला आहे. आणि आमची मुलं दुपारी, काही मुलं दुपारी ट्युशनला जातात, म्हणजे त्यांचा 2-4 वेळा फेरफटका होतो. अशा वेळेला आमची लहान लहान मुलं 5 वेळा त्यांच्या पाठीवर 10 किलोचा पुस्तकांचा बोजा आहे. अशा परिस्थितीत तो मुलगा 10 किलोमीटर कसा चालेल हे काही लक्षात घेतलेलं आहे. आणि आम्हाला धोक्याच्या खाईत धोक्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याकरताही आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. आणि अनेक वेळा आम्ही त्यांची भेटी केला, फक्त त्यांनी आम्हाला आमच्या आपण वारंवार आश्वस्त केलेलं आहे, पण त्यांनी पूर्तता केलेली नाही. वारंवार या सर्वांवर आमच्या त्या सर्वांवर हे करतो ते करतो ढकले गेले. आणि शेवटी आमचा रस्ता बंद करण्याची पाळी आहे. म्हणून आम्हाला इथं बसण्याची वेळ आहे.